सांगली महापालिकेतल्या रुग्णांची हेळसांड आता थांबणार आहे। शासनाकडून सांगली रुग्णालयात अंतर्गत सेवेसाठी कॅम्पस ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे। या ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण आज महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर यांच्या हस्ते संपन्न झाला। शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यासह व इतर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात। उपचार सुरू असताना रुग्णांना अतिदक्षता विभागात किंवा इतर विभागात घेऊन जाण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते। त्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाकडून अंतर्गत रुग्णसेवेसाठी अद्ययावत ॲम्ब्युलन्सची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार अद्ययावत इलेक्ट्रिक ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली आहे। त्यामुळे रुग्णांना देखील मोठा आधार मिळणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज याच्या अंतर्गत आणि याच्याशी संलग्नित पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालय सांगली हे सांगली आणि आजूबाजूचे जिल्हे त्याचप्रमाणे कर्नाटकच्या रुग्णांच्या सेवेमध्ये अविरतपणे दशकांपासून कार्यरत आहे। आणि या रुग्णालयामध्ये एकूण आपल्याकडे 400 बेड आहेत। हे 400 बेड कमी पडत आहेत म्हणून आपण 500 बेडचं नवीन रुग्णालय प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याचं काम पण लवकरच सुरू होत आहे। सध्या आपला अपघात वैद्यकीय विभाग जो आहे, ज्या ठिकाणी सगळे रुग्ण येतात आणि त्यातल्या त्यात जे गंभीर स्वरूपाचे रुग्ण असतात त्या रुग्णांसाठी म्हणजे सिरियस रुग्ण असतात त्यांच्यासाठी आपल्याकडं अतिदक्षता विभाग आहे ICU। पण तो ICU जो आहे तो इथून 400 मीटर ते 500 मीटर लांब आहे, कदाचित जास्त असेल। तर इथून ते त्या ICUपर्यंत नेण्यासाठी बराच वेळ लागतो। त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला OPDचा भाग आहे, त्याच्यानंतर DIN ऑफिसच्या बाजूला तिकडे वेगवेगळे वॉर्ड्स आहेत। त्या वॉर्डमधून देखील एखादा रुग्ण जर गंभीर झाला तर त्याला तातडीने ICUमध्ये नेण्यासाठी एक ॲम्ब्युलन्स हवी होती, पण मोठी ॲम्ब्युलन्स रुग्णालयाच्या मध्ये फिरू शकत नाही। त्यामुळे आपण ही कॅम्पस ॲम्ब्युलन्स ज्याला म्हणतो आपण, परिसरामध्ये जी ॲम्ब्युलन्स असते ती आपण घेतलेली आहे। आपण मिरजेला 2 ॲम्ब्युलन्स घेतल्या होत्या। आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय मुश्रीफ साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे गाडगीळ साहेब आणि त्याचप्रमाणे रुग्णालयातील विशेषतः मी उल्लेख करू इच्छितो म्हणजे मिरज रुग्णालयातील उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी देखील या ॲम्ब्युलन्सच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बराच पाठपुरावा केला आहे। आणि यामुळे ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो की रुग्ण सिरियस असताना त्याला दक्षता विभागातील उपचार सुरू करण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कॅम्पस कार सुरू केली आहे आणि हे आजपासून जनतेच्या सेवेमध्ये रुजू होत आहे। धन्यवाद।